नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई या नामांकित संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून गोम वेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयास भिंतीवरील घड्याळ सप्रेम भेट देण्यात आलंय. या छोटेखानी पण उत्साहपूर्ण सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई संस्थेचे संचालक श्री जगन्नाथ जाधव आणि कर्मचारी श्री संतोष पाष्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना श्री जगन्नाथ जाधव यांनी सोसायटीच्या 50 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेतला. सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी ही केवळ एक पतसंस्था नसून शिक्षकांच्या आर्थिक उन्नतीचा कणा आहे. सभासदांच्या अडीअडचणीला धावून जाणे आणि त्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणे हेच संस्थेचं ध्येय आहे, असं त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केलंय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे यांनी केलं. त्यांनी सोसायटीच्या या उपक्रमाचं कौतुक करून विद्यालयाच्या वतीनं आभार मानले. या कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं देण्यात आलेलं घड्याळ शाळेच्या शिस्तबद्ध वातावरणात अधिक भर पडेल अशी भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली आहे. सरांनी सांगितलं की लिमिटेड आता मुंबईपुरती राहिलेली नाही, पण एक आपल्या सर्वांना माहिती आहे की सहकार क्षेत्र म्हणा किंवा कुठलेही लिमिटेड हा शब्द रजिस्ट्रेशनसाठी लागतो. आणि संस्था 2006 म्हणजे जवळजवळ सर 20 वर्षापेक्षा पूर्वीच मुंबईच्या बाहेर आहे. आज महाराष्ट्रातले जवळजवळ अनेक जिल्हे संस्थेने कव्हर केलेले आहेत. म्हणजे 28 ब्रांचेस आहेत. धुळे, नंदुरबार, सोलापूर, सांगली, कोल्हापूर सर्व ठिकाणी शाखा आहेत. अध्यक्षांचं ध्येय आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला आपली संस्था गेली पाहिजे आणि शिक्षकांच्या ज्या अडचणी त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपली कोर बँकिंग सिस्टीम आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शाखेमध्ये आपल्या गेलात आणि तुम्ही तिथून व्यवहार करायला गेलात तरी तिथून होईल. म्हणजे उद्या तुम्ही धुळ्यामध्ये असाल, कोल्हापूरला असाल, सांगलीला असाल, कुठेही असेल तर तिथूनही तुमचा व्यवहार होऊ शकतो. अशा प्रकारचं संस्थेचं कामकाज आहे. फक्त आहे की कर्ज मात्र फॉर्म घेताना म्हणजे कर्ज मात्र घेताना आपल्याला आपल्या होम ब्रांच असेल तिथे जावं लागेल. बाकी इतर ठिकाणचे ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकता. संस्थेचं तर 50 वर्षामध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत. 1 नोव्हेंबरपासून 1 कोटीची कर्ज मर्यादा आपण केलेली आहे. 4 प्रकारचं कर्ज आहेत. त्यातल्या कोणत्याही प्रकारचं 3 कर्ज जास्तीत जास्त आपण देतो पगाराच्या प्रमाणामध्ये. जसं कर्ज आहे 10 वर्षापूर्वी संस्थेने म्हणजे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सर यांच्या संकल्पनेतून एक योजना सुरू झाली, जीवन सुरक्षा योजना, जीवन ठेव सुरक्षा योजना. म्हणजे कर्जदाराचं जर आकस्मिक निधन झालं तर त्याचे कितीही असू द्या, म्हणजे 50 लाख, 40 लाख, 20 लाख, कितीही लाख रुपये कर्ज असलं तरी ते संपूर्ण कर्ज माफ होतं. आज 10 वर्षामध्ये जवळजवळ 30 कोटीपेक्षा जास्त कर्ज माफ केलेलं आहे. तुम्ही जर मागचे अहवाल पाहिले तर त्या वर्षामध्ये ज्या सभासदांचा आपण कर्ज माफ करतो त्यांची लिस्ट आपण देतो अशा प्रकारे. तर अशा प्रकारे जवळजवळ 30 कोटीपेक्षा जास्त कर्ज आपण माफ केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की कर्जदाराच्या मृत्यूनंतर त्याचा जो परिवार असतो त्याच्यावरती भुर्दंड येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की आपले सहकारी जामीनदार असतात, आपल्यावरती हे येत नाही. नाहीतर शेवटी काय होतं, मग ती रिकव्हरी कशात आपल्याला करावी लागते, पगारातून डिडक्शन करावं लागतं. तर ही जीवन सुरक्षा ठेव योजना आहे. कर्जदार नसेल तर 2 लाखाची आपण त्याला पॉलिसी देतो आणि सर्व काहीच नसेल तर त्याची जी काही कपात केलेली असेल 5,000 किंवा 10,000 किंवा 15,000 असेल ती त्याला परत राजीनाम्याच्या वेळेला दिली जाते. तर अशी जीवन सुरक्षा ठेव योजना आहे. मागील 4 वर्षापासून 3 वर्ष झालीत म्हणजे खरं म्हटलं तर की आपण कॅशलेस मेडिक्लेम योजना सुरू केलेली आहे. पती पत्नी आणि 2 मुलांसाठी ही योजना आहे. 5 लाखाची इन्शुरन्स पॉलिसी आहे. तुमच्यापैकी काहींनी घेतलं असेल. ह्या योजनेचं वैशिष्ट्य की कुठल्याही प्रकारचं मेडिकल चेकअप न करता आपल्याला पॉलिसी दिली जाते. म्हणजे काही अगोदरचे आजार असले ना ते पण त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. पॉलिसी घेतल्यानंतर पुढं त्याचा आपल्याला क्लेम चालू होता. आणि पूर्ण भारतामध्ये आता बजाज अलायन्सची पॉलिसी, ICICI लोंबार्डची पॉलिसी आहे. तर ती आपल्याला कुठल्याही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये मिळतात. आणि सर्वांचा त्याचा हप्ता जो आहे 25 वर्षाचा नवीन सभासद असेल त्याचा आणि एखादा सर रिटायर झाल्यानंतरसुद्धा अक्षय 60-70 वर्षाचा असेल त्या सर्वांचा हप्ता एकच आहे. तर अशा प्रकारे जी सर्व्हिसमध्ये त्यांचा हप्ता पगारातून कट होतो, एकदम भरावा लागत नाही त्यांना. रिटायरवाल्यांना फक्त भरावा लागतो. विविध प्रकारच्या ठेव योजना आहेत. अक्षय 99% आपण ठेव देतो. रिटायर झाल्यानंतरसुद्धा आपण ब सभासद होऊन ठेवी ठेवू शकतो. मासिक व्याज प्राप्ती त्याची योजना घेऊ शकतो. 2 वर्षापूर्वी आपण पर्यटन क्षेत्र सुरू केलं. काश्मीरला गेले होते, गेल्या वर्षी नैनितालला गेले होते, थायलंडला गेले होते, या वर्षी युरोपला आहे, परत काश्मीरला आहे. सहलीला जाताना समजा पैशाची अडचण असेल, फॅमिलीचं जाताना काय 2-3 लाखाची मदत हवी असेल तर त्या पद्धतीने संस्था त्यांना कर्ज स्वरूपाने देते. पुढे तुम्ही 4-5 वर्षामध्ये किती फेडायचे त्या पद्धतीने फेडा. अशा प्रकारे पर्यटन सत्र सुरू केलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपले गेस्ट रूम आहेत. लोणावळ्याला एक पूर्ण बिल्डिंग आहे, कराडला आहे, सोलापूरला आहे, नारायणगावला आहे, महाबळेश्वरला एक 11 गुंठे जागा घेतलेली आहे.
पुढच्या वर्षापर्यंत तिथं पूर्ण होईल. मुंबईला दादरच्या ठिकाणी एक पूर्ण 3 मजली भंडारी बँकेची इमारत घेतली. त्याचा अर्थ 3रा मजला जो पूर्ण आहे तो आपण गेस्ट रूम बनवलेला आहे. आता पुढच्या मेमध्ये त्याचं उद्घाटन होईल. म्हणजे समजा बाहेरून येणारे जे काय आहेत 1-2 दिवसासाठी असतील, मुलं काही परीक्षेसाठी येतात तर तिथे राहू शकतात. नॉमिनल कमी रेटमध्ये तिथे आपण त्यांना देणार आहोत. म्हणजे आपण सभासदांनाही असेल. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.